नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या PYQमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण लसावी आणि मसावी भाग 2 यावर आपण जास्तीत जास्त 30 प्रश्नाचं PYQ घेणार आहोत. आशा करतो तुम्ही चांगलं लक्षपूर्वक या ठिकाणी सोडवाल. जे काही मध्ये उदाहरणं असतील ते पॉज करून तुम्ही सोडवत चला, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा गणिताचा चांगल्या प्रकारे सराव होईल. चला, पहिला प्रश्न आहे, 12 आणि 18 यांचा मसावी किती आहे? HCF आपल्याला विचारलेला आहे. तर या ठिकाणी मसावी महत्तम सामायिक विभाजक. तर या ठिकाणी आपल्याला जे पर्याय दिले त्या पर्यायामधला मोठा अंक शोधायचा आणि त्या मोठ्या अंकाचा ज्या मोठ्या अंकानं या दोन्ही संख्येला भाग जा, कारण मोठ्यात मोठा आपल्याला शोधायचा आहे. तर मग या ठिकाणी 36नं भाग जाईल का? नाही. चला, 36पेक्षा 12 बघूया आपण, कारण 12 त्याच्यानंतर लहान आहे, म्हणजे आपल्याला मोठ्याकडून लहानाकडे जायचं आहे. मग आता मोठा तर 36 नाही होत, मग त्याच्यापेक्षा लहान 12 आहे. मग 12 एक 12, पण 12च्या पाड्यात 18 नाही. चला ओके, मग त्याच्यापेक्षा लहान बघूया 6. 6 दुने 12, 6 त्रिक 18, म्हणजे A6 हा याचा मसावी आहे, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A6 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघा, 15 आणि 20 यांचा लसावी काढायचा आपल्याला. आता लसावी म्हणजे लघुत्तम, म्हणजे लहानात लहान विभाज्य मात्र, म्हणजे या ठिकाणी खालचे जे अंक आहे त्याच्यात लहान अंक घ्यायचा आणि या लहान अंकात जो आहे तो या ठिकाणी 15 आणि 20 या दोन्ही संख्येनं त्या दोन्ही संख्येला आपल्याला भाग गेला पाहिजे. मग लहान कोण आहे? 5 आहे. सगळ्यात लहान कोण आहे? 5. मग 5ला 15नं भाग जाईल का आणि 20नं भाग जाईल का? नाही. तर त्यामुळे तो होऊ शकणार नाही. चला, आता काय करायचं आपल्याला? 5पेक्षा मोठा बघूया 30. आता 15नं 30ला भाग जातो, पण 20नं भाग जातो का? नाही जात. चला, मग 30 पण नाही. आता 30पेक्षा मोठा 60 आहे. मग 15नं 60ला भाग जातो का? 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60, म्हणजे 60 या ठिकाणी यांचा काय आहे? 15 आणि 20चा लसावी आहे, म्हणून पर्याय क्रमांक B 60 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी किती असतो? तर लक्षात ठेवायचं, 2 क्रमवार ज्या संख्या असतात, 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी 2 असतो. काय असतो? 2 असतो, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक A 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, 2 संख्यांचा गुणाकार 360 आहे, त्यांचा मसावी 6 आहे, तर लसावी किती? आता आपल्याला काय करायला सूत्र काय सांगतं? लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या आणि दुसरी संख्या. मग या ठिकाणी आपल्याला लसावी 2 संख्याचा गुणाकार ऑलरेडी करून दिलेला आहे. मग आता मसावी जर आपल्याला 6 असेल तर त्या ठिकाणी काहीच करायचं नाही. 360ला 6नं भागायचं आणि येणारं जे उत्तर आहे 6 6 36 आणि 6 0 जसाच्या तसा 60. मग 60 उत्तर कुठं आहे? तर पहिलाच 1 नंबरला 60 याचं उत्तर आहे, म्हणून या ठिकाणी लसावी किती आहे? त्याचा 60 त्याचा योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक A 60 त्याचं योग्य उत्तर आहे. चला, पुढे जाऊया आपण प्रश्न 5व्याकडे. 2 सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी किती असतो? बघा, सहमूळमध्ये एक मूळ संख्या असते आणि दुसरी कोणती पण असू शकते. तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अशा वेळी त्यांचा जो काही मसावी असतो तो नेहमी 1 असतो आणि लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 A 1 हे त्याचा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया 6वा प्रश्न, 8 12 आणि 15 यांचा लसावी काढायचा. आता 8 12 15 या तीनही अंकानं कोणत्या लहानात लहान संख्येला भाग जातो ते बघा. आता 60ला जातो का? बघा बरं, तर सगळ्यात लहान ही 60च आहे. मग 60ला जातो का? तर या ठिकाणी असं जर तुम्ही करत गेलात तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की 120 60ला जात नाही. मग 60पेक्षा मोठं कोण आहे? 120. मग 8 आणि 120ला पण भाग जातो, 12नं 120ला पण भाग जातो आणि 15नं सुद्धा 120ला भाग जातो, म्हणून या ठिकाणी 120 हे यांचं काय आहे? लसावी आहे, म्हणून पर्याय क्रमांक C 120 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न, 2 संख्यांचा मसावी 8 असून खालीलपैकी कोणती संख्या त्यांचा लसावी असू शकणार नाही? मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, 60 लसावी जो असतो तो या ठिकाणी लक्षात ठेवायचं, लसावीला मसावीनं भाग जातो, पूर्ण भाग जातो. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी? 8 काय दिलेलं आहे आपल्याला 8 हे त्याचं काय दिलेलं आहे? मसावी दिलेला आहे. मग 8नं काय करायचं? सगळ्या खालच्या संख्येला भाग देऊन बघायचा. मग 8 त्रिक 24 आहे की नाही? 8 त्रिक म्हणजे 24, म्हणजे हा 24सुद्धा त्याचा लसावी असणार आहे. त्याच्यानंतर 8 सक 48 हा पण आहे. त्याच्यानंतर 8 7 56 हा पण असणार आहे. बघा B बघा 60, 8ने 60ला अजिबात पूर्ण भाग जात नाही, कारण 8 सक 48 8 7 56 8 8 64 होतात, म्हणजे तो लसावी त्याचा असू शकणार नाही. 8चा आहे की नाही? 2 संख्याचा मसावी त्याने 8 सांगितला आहे, पण लसावी मात्र 60 असू शकणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक B 60 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न बघा,
2/3, 4/9 आणि 5/6 यांचा मसावी काढा. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मसावी विचारलं ना तर अंशांचा मसावी काढायचा आणि छेदाचा लसावी काढायचा. मग तर तसं जर केलं तर 2, 4 आणि 5 यांचा जो मसावी आहे तो 1 येणार आहे. म्हणजे आपल्याला अंश मिळाला 1. आता या ठिकाणी 1 कोणत्या ठिकाणी? 2 ठिकाणी, सी आणि डी. आता आपल्याला जर असं असतं तर आपण लगेच उत्तर काढलं असतं, परंतु आता आपल्या या ठिकाणी 2 ठिकाणी अंश ठिकाणी काय आहे? 1 आहे, म्हणजे मसावी आहे. मग आता आपल्याला लसावी काढावं लागेल. मग 3, 9 आणि 6 यांचा जर तुम्ही लसावी जर काढला तर त्यांचा लसावी येतो 18. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी 1/18 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न, 9वा प्रश्न. 2 संख्या 3/4 या प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 आहे, तर त्या संख्या कोणत्या? मग जेव्हा अशा प्रकारे दिलं जातं तेव्हा काय करायचं? जे 3/4 आहे म्हणजे 3 गुणिले 4 म्हणजे किती आलं? 12. आणि मग आता या ठिकाणी जो 4 पुन्हा 4 गुणिले 4. आता आपल्याला एक संख्या मिळाली बघा या ठिकाणी 3 आणि प्रमाण बघा. आता एक संख्या 12 मिळाली. मग 12 कोणत्या ठिकाणी आहे? पहिल्याच ठिकाणी आहे. म्हणून पहिला पर्याय क्रमांक 1 जो आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न 10वा. एका टोपलीतील फुलांच्या 8, 12 किंवा 15च्या माळा केल्यास प्रत्येक वेळी 5 फुले उरतात, तर टोपलीत किमान किती फुले असतील? तर या ठिकाणी 8, 12 आणि 15चा तुम्हाला अगोदर लसावी काढावा लागेल. मग यांचा लसावी किती होतो? तर यांचा लसावी होतो 120. आणि किती फुलं उरतात? 5 फुले उरतात. मग 120 अधिक 5 बरोबर 125. पर्याय क्रमांक ए 125 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा. 10, 15 आणि 20 यांचा मसावी किती? आता या ठिकाणी तुम्हाला खाली जे अंक दिलेले आहेत मोठ्यात मोठ्या अंकानं वरच्या संख्येला भाग जातो का बघून घ्यायचा. मग सगळ्यात मोठा 60 आहे, 60नं जाऊ शकणार नाही. मग 60पेक्षा लहान या 10नं जातो का? त्याने पण जात नाही. मग 10पेक्षा लहान 5. मग 5नं मात्र या तीनही संख्येला भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक डी 5 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 2 संख्याचा मसावी 12वा प्रश्न. 2 संख्याचा मसावी 2 आणि लसावी 28 आहे. जर एक संख्या 4 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. या ठिकाणी पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. तर आणि दुसरा पुढं बरोबर मसावी गुणिले लसावी. मग 2 संख्याचा मसावी 2 आणि लसावी 28 आहे. मग 28 दुणे किती झाले? 56 झाले. 28 दुणे किती झाले? 56. बघा 28 दुणे 56 आणि त्याला 4नं भागायचं. तर या ठिकाणी जर तुम्ही त्याला 4नं भागलं तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर येतं 14. तर त्याचं उत्तर किती येतं? 14. म्हणून पर्याय क्रमांक सी 14 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 14 चौक 56. ओके. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13वा. एका धावपट्टीवर 3 धावपटू एकाच वेळी धावण्यास सुरुवात करतात. ते अनुक्रमे 40, 50, 60 सेकंदात एक फेरी पूर्ण करतात, तर ते पुन्हा किती वेळानंतर आरंभीच्या ठिकाणी एकत्र येतील? तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? तर या ठिकाणी लसावी काढावा लागेल. मग 40, 50 आणि 60 यांचा लसावी येतो 600. किती येतो यांचा लसावी? 600. म्हणजे या ठिकाणी आता 600चं उत्तर आलेलं आहे. तर पुन्हा केव्हा भेटतील ते? आता 600 म्हणजेच काय या ठिकाणी? तर म्हणजे 10 मिनिटांनी ते एकत्रित येतील. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी बी जो आहे पर्याय क्रमांक 600 सेकंद. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 600 आपलं उत्तरच आलेलं आहे 600 सेकंद. म्हणून पर्याय क्रमांक बी 600 सेकंद म्हणजेच या ठिकाणी किती मिनटं? तर 10 मिनटं. म्हणून या ठिकाणी ते पुन्हा आरंभीच्या ठिकाणी किती वेळानंतर मिळतील? 10 मिनटानंतर मिळतील. पण आपल्याला ते उत्तर या ठिकाणी अपेक्षित नाही. फक्त आपलं उत्तर निघालेलं आहे आपलं 600 सेकंद. बी हे आपले पर्याय उत्तर निघालेलं आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 14वा. 3 घंटा अनुक्रमे 10, 15, 20 मिनिटाच्या अंतराने वाजतात. जर त्या 8 वाजता एकत्र वाजल्या तर पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील? तर मग या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लसावी काढायचा आहे. 10, 15, 20 यांचा लसावी जर तुम्ही काढला तर तो किती येतो? 60 येतो. आहे की नाही? आता जर त्या 8 वाजता एकत्र वाजल्या तर ते पुन्हा किती वाजता? मग आता या ठिकाणी त्यांचा लसावी किती आलेला आहे? आपला लसावी आलेला आहे 60 येतो. म्हणजे 60 मिनटं. मग 60 मिनटं म्हणजे किती? 1 तास. मग आता 8 वाजता जर त्या एकत्र वाजल्या तर पुन्हा किती? त्याच्यामध्ये 60 मिनटं वाढवा म्हणजे 1 तास. म्हणजे किती वाजता? 9 वाजता पुन्हा त्या एकत्र वाजतील. म्हणून पर्याय क्रमांक सी 9 वाजता हे त्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहेत. 15वा प्रश्न बघा.
.5, .75 आणि 1.25 यांचा मसावी किती? तर या ठिकाणी काय करायचं आहे, दशांशचिन्ह विचारात न घेता त्यांचं तुम्ही काय करायचं आहे, खालचे जे अंक आहेत खालच्या अंकानं वरच्या अंकाला भाग देऊन बघायचा. म्हणजे खालचे पण अंक असं समजायचं की त्यांना काय नाही आहे, दशांशचिन्ह नाही. जर तुम्ही आज भाग देऊन बघितला तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जो पर्याय क्रमांक डी आहे 0.25 म्हणजे 25 या ठिकाणी जो आहे यांचा सगळ्यांना त्या ठिकाणी काय होतो, भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी डी 0.25 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्येचा जोडा पेअर आहे? आता मूळ संख्याचा जोडा विचारला बरं, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी मूळ संख्या ज्या आहेत तर दोन्ही पण मूळ असल्या पाहिजेत. तर या ठिकाणी खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्याचा जोडा आहे? तर आपण बघू शकता की या ठिकाणी आपल्याला सहमूळ संख्या, खरं म्हणजे या ठिकाणी सहमूळ संख्या विचारली आहे. एक शब्द राहून गेला या ठिकाणी, सहमूळ संख्याचा जोडा आहे. तर या ठिकाणी ज्यांचा सहमूळ संख्या कोणता असतात, ज्यांचा मसावी 1 येतो. मग आता पर्याय तुम्ही जर बघितले तर 18 आणि 35. तर 18 आणि 35 यांचा जर मसावी जर काढला तर यांचा मसावी काय येतो, 1 येतो. पण खालच्या ज्या तीनही पर्याय जे आहेत बी, सी आणि डी या ठिकाणी जर बघितलं तर यांचा मात्र मसावी 1 येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए 18 व 35 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 17वा प्रश्न बघा. एका मोठ्या हॉलची लांबी 18 मीटर आणि रुंदी 12 मीटर आहे. त्या हॉलमध्ये बसण्यासाठी मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरशीची बाजू किती? मोठ्यात मोठी विचारली म्हणजे आपल्याला मसावी काढायला लावलेला आहे. मग 18 आणि 12 यांचा जर तुम्ही मसावी जर काढला तर तो येतो 6. मग या ठिकाणी 6 मीटर हे जे आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी 6 मीटर हे योग्य पर्याय आहे. 18वा प्रश्न बघा. लसावी म्हणजे काय? तर या ठिकाणी आपली व्याख्या पाठ पाहिजे सगळ्यांना. लघुत्तम सामायिक विभाज्य. कुठं आहे लघुत्तम सामायिक विभाज्य? 1च नंबरला पर्याय क्रमांक 1 लघुत्तम सामायिक विभाज्य योग्य पर्याय आहे. 19वा प्रश्न बघा. 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 6 पट आहे. जर मसावी 5 असेल तर एक संख्या 15 तर दुसरी संख्या किती असेल? तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मसावी दिलेला आहे 5, आता त्याच्या 6 पट लसावी म्हणजे मग 5 गुणिले 6, 6 पंचे 30. 30 काय झाला त्याचा लसावी. मग 30चा आणि 5चा गुणाकार करा. 30 5 150. आता या ठिकाणी एक संख्या किती आहे, 15 दिलेली आहे. मग आता पुढची संख्या x मानली. मग 15नं काय करायचं आहे, या ठिकाणी 150ला भाग द्यायचा. मग 15 जर भाग दिला तर उत्तर येतं 10. म्हणजे दुसरी संख्या किती आहे, 10. पर्याय क्रमांक 10 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 20वा प्रश्न बघा. 3/4 आणि 6/7 यांचा आता लसावी विचारलेला आहे. अपूर्णांकाचा लसावी किंवा मसावी जो विचारतात तेव्हा त्याचा नियम मगाशी मी तुम्हाला सांगितलं. जर लसावी विचारला असेल तर अंशाचा लसावी काढायचा. जर या ठिकाणी अपूर्णांक दिले मसावी विचारला मग मात्र अंशाचा मसावी काढायचा आणि छेदांचा लसावी काढायचा. मग आपल्याला या ठिकाणी लसावी विचारला आहे मग अंशाचा आपण लसावी काढू. मग आधी 3 आणि 6 यांचा जर तुम्ही लसावी जर काढला तर या ठिकाणी त्यांचा लसावी 6 येतो. आणि त्या ठिकाणी जो खालचा 4 आणि 7 आहे यांचा जर तुम्ही मसावी जर काढला तर 4 आणि 7 यांचा मसावी 1 येतो. मग 4 आणि 1 6 1. मग 6 1 जो आहे 6/1 म्हणजेच काय, ज्या अपूर्णांकाचा 1 छेद असतो त्या ठिकाणी त्याचा जे उत्तर असतो तो अंश असतो. म्हणजे 6/1 म्हणजेच काय 6. मग 6 हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी 6 हे या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न. लसावी काढण्याची मूळ अवयव पद्धत कोणी शोधली असावी असे मानले जाते? म्हणजे गणिताचा इतिहास. तर या ठिकाणी जो पर्याय क्रमांक डी आहे युक्लिड. न्यूटन होणार नाही, भास्कराचार्याने आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला होता. तर या ठिकाणी जो लसावी काढण्याची मूळ अवयव जी पद्धत आहे ते शोधून काढणारे युक्लिड आहेत. काय नाव आहे त्यांचं, युक्लिड यांनी या ठिकाणी मूळ अवयव पद्धत शोधून काढलेली आहे लसावी काढण्याची. म्हणून पर्याय क्रमांक डी यांचं योग्य उत्तर आहे. चला 22वा प्रश्न. 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी किती असतो? जसं समूळ संख्यांचा मसावी 1 असतो तसं 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी सुद्धा 1च असतो. म्हणून पर्याय क्रमांक सी 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न बघा. चला 23वा प्रश्न काय सांगतो. 12, 15 आणि 18 यांचा मसावी किती? आता यांचा जर मसावी जर तुम्ही काढला तर या ठिकाणी महत्तम मोठ्यात मोठा 5 भाग जाईल का 3 तिघांना? नाही जाणार.
मग त्याच्यानंतर 6 सगळ्यात मोठा आहे. 6 भाग जातो का? 6 2 12 नाही जात. चला 15 जात नाही. 5 जातो का? नाही जात. चला 3 जातो का? 3 चौक 12 3 5 15 3 6 18. चला 3 हे यांचा मसावी आहे आणि 3 हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न. 2 संख्यांचा मसावी 10 असून त्यांचा लसावी 120 आहे. जर त्या संख्यांची बेरीज 70 असेल तर त्या संख्या कोणत्या? आता तुम्ही बघा सगळ्या संख्या या ठिकाणी काय आहेत ज्यांची बेरीज 70 येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं आहे? आता मात्र आपल्याला लक्षात काय ठेवायचं तर त्या ठिकाणी आपल्याला ते उदाहरण सोडवावं लागेल. तर या ठिकाणी बेरीज किती आली? त्यांची 70 येते. म्हणजे मसावी गुणिले लसावी. अगोदर मसावी गुणिले लसावी करून घेऊ. मग आता 10 आणि 120 यांचा गुणाकार केला तर 1200 आलं. बरोबर. आता 30 गुणिले 40. आता 30 गुणिले 40 मग पर्याय घ्यावं लागतील आपल्याला खालचे. मग आता 30 आणि 40चा गुणाकारसुद्धा किती येतो? तो येतो 1200. म्हणजेच पर्याय क्रमांक बी जो आहे तो पर्याय क्रमांक बी जर तुम्ही घेतला तर त्यांची बघा बेरीज 70 येते आणि त्यांचा लसावी आणि मसावी यांचा गुणाकार आणि 2 संख्यांचा गुणाकार हा सुद्धा सारखा येतो. याचा अर्थ पर्याय क्रमांक बी 30 आणि 40 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न. 6 8 12 18 या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती? आता बघा पूर्ण वर्ग संख्या पण आहे ती आणि वर्ग पण आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्हाला अगोदर लसावी काढावं लागेल आहे की नाही? सर्वात लहान. तर या ठिकाणी सर्वात लहान म्हणतं तर लसावी काढायचा. मग यांचा जर लसावी आपण काढला तर यांचा लसावी येतो 72. यांचा लसावी किती येतो? 72. पण 72 ही मात्र पूर्ण वर्ग संख्या नाही. मग 72मध्ये 72 मिळवा. 72मध्ये 72 मिळवा, काय फरक पडत नाही. मग 72 अधिक 72 झाले 144. म्हणजे 144 ही सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणून या ठिकाणी आणि या सगळ्या संख्यांनी त्याला काय होतो? भाग पण जातो है की नाही? 6 भाग जातो, 8 भाग जातो, 12 भाग जातो, 18 पण भाग जातो. म्हणजे या सगळ्या संख्याने त्याला भाग पण जातो. म्हणजे त्यांचा लसावी पण आहे तो है की नाही? लसावी जरी 72 आहे पण या सगळ्यांनी त्याला भाग जातो. कारण 72 जरी लसावी असला परंतु आपल्याला विचारलेलं काय मूळ पूर्ण वर्ग संख्या कोणती? सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या. मग 36 होऊ शकत नाही, 72 होऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी 144 होणार आहे की नाही? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 144 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण. 26वा प्रश्न. 2 संख्यांचा मसावी 12 आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्यांचा लसावी असू शकते? तर या ठिकाणी मसावी किती आहे त्यांचा? 12. तर या ठिकाणी आता आपल्याला एक नियम आहे बघा. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की 2 संख्यांचा जो मसावी असतो मसावीने लसावीला मात्र पूर्ण भाग जातो. हे तितकंच खरं आहे. म्हणजे तो नियम आहे. लसावीने मसावीला पूर्ण भाग जातो. मग 12नं खालीलपैकी कोणत्या संख्येला पूर्ण भाग जातो? चला 30ला जातो का? नाही. 72ला 12 72 42 जात नाही. चला 72ला जातो. बाकी संख्या शोधायचं काम नाही. म्हणून 72 या ठिकाणी लसावी असू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक बी 72 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न. 15 30 आणि 45 यांचा लसावी किती? तर या ठिकाणी लसावी विचारलेला आहे म्हणजे लघुत्तम. मग सगळ्यात लहान कोणती आहे? 60. मग 60नं 15नं 60ला भाग जातो का? 15 3 15 चौक 60. 30नं जातो. 45नं मात्र जात नाही. चला मग ते सोडून द्यावं लागेल. चला त्याच्यापेक्षा 45 मोठी आहे. मग 45 बघू आपण. सगळ्यात लहान 45 होती. 45 अगोदर होती. मग 45ला बघूया आपण. तर 15 1 15 3 45. पण 30नं जात नाही. चला 30नं जात नाही. म्हणजे याचा अर्थ 45 पण नाही 60 पण नाही. चला 90ला बघूया. 15 सक 90 30 त्रिक 90 आणि 45 दुने 90. याचा अर्थ सी हा त्यांचा लसावी आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी 90 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 28वा प्रश्न. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. एका दूध विक्रेत्याकडे 75 लिटर आणि 45 लिटर दुधाचे कॅन आहेत. दोन्ही कॅनमधील दूध मोजण्यासाठी मोठ्यात मोठा कोणता मापाचा वापर करावा लागेल? मोठ्यात मोठं म्हणजेच काय? तर या ठिकाणी आपल्याला मसावी काढायचा आहे. महत्तम आहे की नाही? मोठ्यात मोठा मसावी काढावा लागेल. मग यांचा मसावी काढण्यासाठी आपण काय करू शकतो? खालीलपैकी मोठ्यात मोठं सगळ्यात मोठा कोण? 25. मग 25नं 75ला भाग जातो का? जातो. पण 45 जातो का? नाही. चला 25पेक्षा लहान 15. 15 5 75 15 3 45. म्हणजे या ठिकाणी 15 लिटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी हा त्यांचा मसावी पण आहे आणि हेच त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. चला शेवटचा प्रश्न. 2 संख्यांचा मसावी 1 आहे तर त्या संख्यांना काय म्हणतात? बघा मसावी जर 1 असेल
तर त्या काय आहेत, त्या एक तर विषम असल्या पाहिजे किंवा आता विषम पर्याय आहे का कुठं नाही. सहमूळ संख्या आहे का बघा पर्याय. ओके, पर्याय क्रमांक डी, सहमूळ संख्या त्या असतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी गणिताचं लसावी आणि मसावी यावर आपण भाग क्रमांक 2 सुद्धा घेतलेला आहे. आता लसावी आणि मसावी यावर आपला चांगल्या प्रकारे सराव झालेला आहे. तुम्ही पुन्हा एकदा हे प्रश्न सगळे सोडवा, जेणेकरून तुमचा चांगला सराव होईल. पुन्हा आपण भेटणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, जर नक्की या ठिकाणी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवू शकतो. इथेच थांबतो. पुन्हा भेटू नवीन विषयामध्ये नवीन PYQ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.